जय हिंद. काल भोसे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे की पंढरपूर तालुक्यात मोडते या ठिकाणी पहाटेच्या 4 ते 5च्या सुमारास काही अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासन आरूढ असा पुतळा विना परवानगी उभारलेला होता. अशी माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, जिल्हा पंचायत महसूल प्रशासन त्या ठिकाणी दाखल झाले आणि ते विचारल्यान्वये त्या पुतळ्याची परवानगी कुठलीही नव्हती. त्याच्याच अनुषंगाने तेथील ज्येष्ठ नागरिक असतील, सरपंच महोदय असतील, इतर ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्याचबरोबर तिथले जे युवक आहेत, इतर जे काही गावचे नागरिक आहेत, त्यांच्याशी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये संवाद साधला आणि त्यांना आम्ही आव्हान केलं की विना परवानगी पुतळा बसवणे हे कायदेशीर बाब नाही आहे. त्याच्या अन्वये जे काही वेगवेगळ्या एनओसीज लागतात, परवानग्या लागतात, ह्या सगळ्या घेऊनच आपण पुतळा बसवावा असं आम्ही त्यांना विनंती केली. त्याच अनुषंगाने तेथील आदेशाचा व विनंतीचा मान ठेवला आणि काल रात्री म्हणजे विदिन 16 आवर्स त्यांनी पोलीस बंदोबस्ताच्या प्रोटेक्शन मध्ये तो जो काही पुतळा होता तो पीसफुली तिथून स्थलांतर केला आणि दुसऱ्या सुरक्षित जागी ठेवला. अशाच अनुषंगाने भोसे हे गाव आता उदाहरण म्हणून सर्वांसमोर पेश झालं आहे. ज्या ठिकाणी जर तेथील ग्रामस्थांनी, तेथील ज्येष्ठ नागरिकांनी, तेथील सरपंचांनी जर ठरवलं तर कायदा टिकवून अशा जे काही वेगवेगळे उपक्रम ते करू इच्छित आहेत, उदाहरणार्थ कुठल्याही पुतळा उभारणं सारखी जे काही मोहीम आहे ती परवानगी घेऊन रितसर प्रोसेस घेऊन जर केली तर ते योग्य असतं. त्याने कुठल्याही कायदा व सुव्यवस्थाला हानी होत नाही आणि एक हस्तखेळतं आणि चांगलं शिकवणीचं वातावरण हे त्या गावात तयार होतं आणि तसंच काल भोसेमध्ये झालं. जय हिंद. जेव्हा किंवा कुठल्या ठिकाणी, कुठल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये पुतळा बसवण्यात येतो त्याच्या अगोदर आपल्याला काही शासकीय परवानग्या व त्याचबरोबर जी जिल्हास्तरीय एक समिती आहे ज्याचे हेड कलेक्टर सर असतात, त्याचे सदस्य जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता असे हे सदस्य असतात. अशा समितीची मान्यता घेतल्यानंतरच ती जी काही शासकीय परवानगी ही आपल्याला मिळत असते. त्यानंतर तो पुतळा बसवण्यात यायला हवा. या परवानगीच्या अनुषंगाने एनओसी सुद्धा आपल्याला काही विविध डिपार्टमेंटचे घ्यावे लागतात. त्यामध्ये मुख्यतः पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, तहसीलदारांच्या अंतर्गत बीडीओ, जिल्हा परिषद प्रशासन व त्याचबरोबर पीडब्ल्यूडी, इरिगेशन, इलेक्ट्रिसिटी प्रशासन या सगळ्यांच्या नाहरकत प्रमाणपत्र आपल्याला घ्यावे लागतात. त्याचबरोबर एक मंत्रालयातून मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांची एक परवानगी नाहरकत आहे, तीही आपल्याला घ्यावी लागते आणि शेवटचा जो काही निर्णय आहे तो समिती घेत असते. आणि हा जो परवानगी शासकीयरित्या मिळाल्यानंतरच ते पुतळे त्या डिझिग्नेटेड ठिकाणी उभारण्यात यायला हवेत आणि तीच शासकीय नियम आहे व एसओपी आहे. वेगवेगळे अधिनियम व ऍक्ट्स आपल्याला अशा कुठल्या गुन्ह्यामध्ये दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र पोलीस ऍक्ट हा एक महत्वाचा कायदा आहे. त्याचबरोबर भारतीय न्याय संहिताच्या अनुषंगाने जेव्हा आदेशित करण्यात येते आणि बिना परवानगी आदेशाचा भंग करून आपण कुठला अशी कार्य करतो त्याचेही काही कलम भारतीय न्याय संहितामध्ये आहेत. त्याचबरोबर पब्लिक सेफ्टी ऍक्ट आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन किंवा पब्लिक जे मालमत्ता आहे त्याचं नुकसान त्याचंही आपल्याकडे कायदा आहे. त्याच्या अन्वये FIR दाखल होते, त्याच्यामध्ये कलम आहेत. त्याचबरोबर जेव्हा किंवा अशा कुठल्या घटनेच्या अनुरूप कुठल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, दोन समाजामध्ये तेढ जेव्हा निर्माण होतं, त्याचेही विविध कलम लागतात. त्याच्यामध्ये 3 ते 5 ते 7 वर्षांपर्यंतची व 7 वर्षापेक्षा जास्तही शिक्षा जेव्हा किंवा अटेम्प्ट टू मर्डर सारखा जेव्हा गुन्हा 307चा जुना 109 नवीन दाखल होतो तेव्हा गंभीर स्वरूपाची सेंटेन्सिंग, लाईफ सेंटेन्स सुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे याचं गांभीर्य आहे हे लक्षात घेऊनच आपण आपली पावलं उचलली पाहिजे. एकंदरीत आम्हाला पोलीस प्रशासनाला असे आवाहन करायचे आहे की जे नवीन एसओपी सध्या आपले जे काही गावकरी आहेत, नागरिक आहेत, गावातील युवक आहेत, ज्यांच्या मनामध्ये गैरसमज झालेला आहे की पहिले पुतळा बसवायचा, नंतर आपण एनओसी परवानग्या घ्यायचा आणि तेव्हा त्याची शासकीयरित्या तो पुतळा बसवलेला आहे असं कुठेतरी मनात जी धारणा त्यांच्या मनात असते ती चुकीची आहे. खरं म्हणजे
व्हायला काय पाहिजे तर पहिले आपण सगळ्या परवानग्या एनओसी समितीचं परवानगी हे घेतल्यानंतरच आपण ज्या निश्चित ठिकाणी त्या परवानग्या मिळालेल्या आहेत ज्या निश्चित ठिकाणासाठी त्याच ठिकाणी तो पुतळा नंतर बसवलेला पाहिजे, ना की पहिले पुतळा बसणे आणि नंतर परवानग्या घेणे.